एका 21 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू, त्याचं गोठवलेलं वीर्य आणि एक आई जी मुलाच्या आठवणींपासून त्याचं अस्तित्व टिकवून ठेवू पाहतं. पण कायदेशीर अडथळे, वैद्यकीय नियम आणि नैतिकतेचे प्रश्न हिला रोखत आहेत. ही फक्त तिची कहाणी नाही, तर ही कहाणी आहे एका आईच्या शेवटच्या आशेची. पण एक प्रश्न राहतो, तो एका मृत व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याच्या वीर्याचा वापर करता येईल का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत एका असामान्य याचिकेबद्दल, कायद्यामधले गुंतागुंतीचे पैलू आणि आईच्या ममता विरुद्ध कायदेशीर अडथळ्यांची ही लढाई. मुंबई उच्च न्यायालयात एका वेगळ्याच प्रकरणाची नोंद झाली आहे. एका आईने आपल्या मृत मुलाच्या वीर्याचा वापर करून त्याच्या संतती निर्माण करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे. होय, तुमचं ऐकणं बरोबर आहे. एक मृत मुलगा ज्याचं गोठवलेलं वीर्य आणि एक आई जी म्हणते माझं घरानं वाचवा. मुंबईत राहणाऱ्या या कुटुंबाचा मुलगा अवघ्या 21व्या वर्षी एका दुर्मिळ कर्करोगाने, कॅन्सरने ग्रस्त झाला. केमोथेरपी सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी सांगितले नपुसंकता येऊ शकते, म्हणून स्पर्म फ्रीज करून ठेवा. त्या तरुणाने कुटुंबाचा सल्ला न घेता फॉर्म साईन केला आणि लिहिलं माझ्या मृत्यूनंतर हे स्पर्म नष्ट करा. आणि नंतर 16 फेब्रुवारी रोजी तो मृत्यू पावला. ना वडील, ना भाऊ, ना इच्छापत्र, फक्त एक आई राहिली. मुलाच्या मृत्यूनंतर आईने IVF सेंटरला विनंती केली, हे वीर्य नष्ट करू नका, आम्हाला ते गुजरातमधील एका IVF सेंटरमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. पण कायदेशीर मर्यादा आड आल्या. असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी रेग्युलेशन ऍक्ट 2021 म्हणतं मृत व्यक्तीच्या संमतीशिवाय वीर्याचा वापर करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवर गांभीर्याने विचार केला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी सांगितले, हा केवळ कायदेशीर नाही तर वैचारिक आणि नैतिकदृष्ट्याही महत्वाचा मुद्दा आहे. मुलगा अविवाहित होता आणि त्याने स्वतः मृत्यू पश्चात स्पर्म नष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु कोर्टाने जोपर्यंत या याचिकेवर संपूर्ण निर्णय येत नाही तोपर्यंत IVF सेंटरला वीर्य नष्ट करू नये असे स्पष्ट निर्देश दिले. आईने याचिकेमध्ये म्हटलं की माझं घर आता पूर्णपणे महिलांचं आहे. माझा नवरा, भाऊ, मुलगा तिघेही आता नाहीत. माझ्या मुलानं शेवटच्या क्षणी माझ्या बहिणीला सांगितलं होतं माझ्या वीर्याचा वापर करून माझं अस्तित्व जिवंत ठेवा. ही फक्त याचिका नव्हे, ही आहे एका आईची शेवटची आशा, एक प्रयत्न आपल्या मुलाच्या आठवणी जपण्यासाठी. आज विज्ञान इतकं पुढे गेले, IVF, सरोगसी आणि डोनर प्रोग्राम्स ही सामान्य गोष्ट झाली आहे. पण जेव्हा मृत व्यक्तीने स्पर्म नष्ट करण्याचा निर्णय घेतलेला असेल आणि त्याच्या आईची इच्छा त्याच्या विरुद्ध असेल, तेव्हा न्यायालय काय ठरवतं? हा कायदेशीर लढा अजूनही सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं? आईची भावना महत्वाची की मुलाची स्वाक्षरी? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.